हॅलो मंडळी, नमस्कार. कसे आहात? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तसे तर मी ब्लॉग खूप कमी टाकते तेव्हा माझे ब्लॉग कुठले तरी फिरायचे किंवा टुरिस्ट प्लेसेसवरचेच असतात. सो रिसेंटली मी अलिबागच्या नागाव या गावाजवळच्या एका रिसॉर्टला व्हिजिट केलं होतं स्टेकेशनसाठी. 1 डे स्टेकेशन होतं. तसं तर मी अलिबागला 1 मंथ किंवा 2 महिन्यानंतर मी जाते, कारण अलिबाग हे माझं फेवरेट प्लेस आहे. त्याचे 2 कारणं आहेत. एक तर तिथं छान शांतता मिळते, हवा खूप स्वच्छ असते, आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही रिसॉर्टवरती फिरून बोर झाला असाल तर तुम्हाला बीच पण नियर बाय असतं. त्यामुळे या 2 कारणासाठी मला अलिबाग खूप आवडतं. सो हे रिसॉर्ट बीचपासून 10 मिनिटं अंतरावरती होतं, वॉकेबल होतं आणि खूप सुंदर असं रिसॉर्ट होतं. नागाव या गावामध्ये हे रिसॉर्ट होतं. स्वामी कृपा या रिसॉर्टचं नाव आहे. आणि तुम्हाला आता मी रूम टूर देत आहे. दोन्ही साईडनी बाल्कनी आहेत आणि तुम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकतो. नारळाची झाडं आहेत आणि हे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक. हे आहे त्यांचा डायनिंग हॉल. इथे मस्त समर्थांची पूजा केली जाते, त्यामुळे मला खूप आवडलं. आणि हे इथल्या भिंती मस्त मुंबईच्या विंटेज म्हणजे मुंबईच्या प्रत्येक लोकेशनचे विंटेज फोटो आहेत, त्यांनी सजवलेलं आहे. आम्ही फिश थाली आणि सुरमई थाली आणि चिकन मसाला आणि कोंबडी वडे ऑर्डर केलेले. खूप टेस्टी बनवलेले. त्या ताईंच्या हातात जादू आहे. सुरमई थाली तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाइम मला कुठली तरी फिश थाली एवढी आवडलेली. आय एम नॉट म्हणजे फिश आम्ही नाही खात एवढं. आम्ही मराठवाडी असल्यामुळे आम्ही एवढं फिश नाही कधी खाल्लं. आत्ता रिसेंटली आम्ही चालू केलं आहे. हा रस्सा पण खूप मस्त होता. सोबत त्यांनी सोलकढी आणि तांदळाची भाकरी दिलेली फिश थालीमध्ये. आणि नंतर कोंबडी वडे. फर्स्ट टाइम खात होते मी कोंबडी वडे, कारण या अगोदर मी ट्राय नव्हतं केलंच. त्यामुळं मला असं वाटलं की कोंबडीपासून बनवतात का, पण नाही, मिक्स पिठापासून बनवतात. आणि चिकन मसाला, बापरे, हा चिकन मसाला तर इतका भारी बनवलेला, काय सांगू, मजा आ गया. आणि कोंबडी वडे, बापरे, खाऊन मला मस्त झोप आलेली. आम्ही मस्त खाल्यानंतर 2 तास झोपले होतो. आमचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही. एवढ्या आवडलेली आम्हाला फिश थाली आणि चिकन थाली. माझ्या नवऱ्याला पण खूप आवडलेली ही थाली. कसं आहे, सोबत हे सोलकढी दिलेली. बापरे, खूप मस्त होती सोलकढी पण. आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू. त्यानंतर आम्ही दुपारी थोडंसं रेस्ट केल्यानंतर नागाव बीचवरती गेलेलो. 10 मिनिटावरती हे बीच आहे. मस्त सनसेट एन्जॉय केला, 1 तास वॉक केला आणि रिटर्न आलो. आणि रिटर्नचा तुम्हाला या रिसॉर्टचा व्ह्यू बघू शकता. असा सुंदर असा व्ह्यू आहे. मस्त स्विमिंग केली. आणि रात्रीसाठी आम्हाला त्यांनी विचारलेलं की तुम्हाला मोदक हवे आहेत का. आम्ही घेतलेले मोदक आणि दाल खिचडी आणि पापड. बापरे, मोदक पण इतके सुंदर बनवलेले, बापरे, इतके टेस्टी होते की बस. सकाळचा मस्त कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय केला. नीळ डोसा होता, बापरे, खूप सुंदर बनवलेला तो डोसा. पण पोहे पण एन्जॉय केले, ते तर माझे फेवरेट आहेत. आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकता या रिसॉर्टचा. मस्त पक्ष्यांचा असा किलबिल आवाज येतो. ते कुठं आपल्याला इकडे मिळतं व शहरात. हे तर एन्जॉय करण्यासाठी आपण इकडे येतो. तर तुम्हाला हा रिसॉर्ट आवडला असेल तर व्हिजिट करा. स्वामी कृपा या रिसॉर्टचं नाव आहे. मला तर खूप आवडला. माझे ब्लॉग्स आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.